हॅलो मित्रांनो, मी अंकुश सोनवणे आणि स्वागत आहे तुमचं सोनवणे गोट फार्ममध्ये। तर मित्रांनो, शेळी पालनामध्ये सगळ्यालाच माहिती आहे, जर आपले बकरं लवकर विकण्यासाठी जर आले तर आपल्याला प्रॉफिट आहे मित्रांनो। आणि बकरं कसे लवकर विक्रीस आणायचे, कसं त्यांचं वजन वाढवायचं आणि कसं जास्त प्रॉफिट कमवायचा शेळी पालनामध्ये, तर याच व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की शेळीचे बकरांचे वजन कसे लवकर वाढवायचे। आणि जर तुमच्या फार्ममध्ये करडं जर 7-8 महिने जर लागत असेल विकण्यासाठी, तर तो आपला स्वतः चालू असे मित्रांनो, जेणेकरून आपल्याला कधीच शेळी पालन परवडत नाही। बकरं 3-4 महिन्यात विक्रीसाठी आले पाहिजे, तर काय केलं पाहिजे मित्रांनो, तर त्याच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी। मित्रांनो, बकरांचं वजन वाढवण्यासाठी पहिली गोष्ट तर शेळ्याला दूध आवश्यक जास्त पाहिजे, जेणेकरून शेळ्याला दूध जर चांगलं असेल तर त्यांना कोणत्याही टॉनिकची गरज पडत नाही मित्रांनो। एकदम चकाकीचे बकरं होतात, वजन वाढीस भरभट अतिशय उत्तम प्रमाणे त्यांचं वजन वाढले जातं। बघू शकता मित्रांनो, आपले पाठीमागं बकरं आहे 2, वजन कसं आहे बघून घ्या, चकाकी अंगावर तेज आहे। असे बकरं बनवण्यासाठी मित्रांनो तुम्हाला मुळात तुमच्या चांगल्या खाणीच्या शेळ्या, दूध देणाऱ्या शेळ्या तुमच्या फार्म असल्या पाहिजे मित्रांनो। जर शेळी तुम्ही जर वजन वाढवायचे जर ठरले जर बकराचे, तर त्यांना अतिशय चांगल्या उत्तम क्वालिटीचा ब्रीडर, चांगल्या जातीचा वजनदार आणि चांगला रूपदार असा ब्रीडर पाहिजे त्यांना मित्रांनो। हे असे चकाकीचे एकदम तेजदार बकरं जर बनवायचे असेल तुमच्या फार्मवर, तर मित्रांनो याच्यासाठी काय केलं पाहिजे की जेव्हा आपण लागवडीला आपण शेळी लावतो तेव्हा त्यांना एकदम उत्कृष्ट असा ब्रीडर लावला पाहिजे क्रॉस करण्यासाठी। चांगल्या प्रतीचा जर ब्रीडर जर तुम्ही चूज केला फार्मवर, तर एकदम चांगल्या प्रतीचे पिल्लं त्यांना जन्माला होतात मित्रांनो। आणि साहजिकच जर त्यांच्या ब्रीडरचं जर वजन चांगलं राहिलं तर बकरं बी चांगलं वजन गेन करतात मित्रांनो, एकदम चकाकीचे बकरं असतात मित्रांनो। जेव्हा तुमची शेळी क्रॉस झालेली असती, त्याच्यानंतर ती जेव्हा गाभण राहून 3 महिने कंप्लीट झालेले असते, 2, 2.5, 3, तर या टायमात त्यांना खुराक चालू करायचा मित्रांनो। 2.5 महिन्याच्या नंतर खुराक जर चालू केला तर शेळ्याची ठेप चांगली होती, ग्रोथ चांगली होती पिल्लांची पोटातच, जेणेकरून पोटातच बकरं एकदम व्यवस्थित वाढले जातात आणि पोटात चांगलं वजन बी बनतं। जन्मताच जर चांगलं वजन जर राहिलं बकरायचं, तर बकरं एकदम नंतर बी चांगली ग्रोथ घेतात। आणि शेळीला जर गाभण काळात चांगला जर खुराक जर राहिला व्यवस्थित पोट भरून, तर शेळ्या व्याल्यानंतर जास्त दूध देतात। काही फार्मवर असं असतं की शेळ्यांना शेळ्या जणल्यानंतर कमजोर होतात शेळ्या आणि दुधाला कमी पडतात, 8-10 दिवस चांगलं दूध देतात आणि नंतर शेळ्या दूध देणं कमी करतात। तर त्याचं कारण हेच राहतं की बकराईला गाभण काळात त्यांना व्यवस्थित त्यांचं नियोजन झालेलं नसतं, जेणेकरून शेळ्या नंतर जणल्यानंतर कमजोर होतात, कॅल्शियमची कमी होते आणि शेळ्या दूध देणं कमी करतात। तर गाभण काळात त्यांना जर व्यवस्थित खुराक नियोजन चांगलं असेल तर शेळ्या गाभण जणल्यानंतर बकरं व्यवस्थित वजनदार देतात आणि जणल्यानंतर बी दूध वाढ चांगली असते। त्यामुळे जेवढं बकरांना दूध पोट भरून असतं तेवढं जे बकरू वजन तेवढंच चांगलं करतं, त्याला कोणत्याही टॉनिकची गरज पडत नाही मित्रांनो। आणि खुराकाची बी जेवढं कमी खुराक असलं तरी ते दूध त्याचं खुराकाची कमी भागून टाकतं, जेणेकरून तुम्ही शेळ्याला व्यवस्थित नियोजन करून खुराक द्या गाभण काळात मित्रांनो। जेव्हा तुमचे पिल्लू जन्माला येतं गाभण काळात जर शेळीचे चांगले नियोजन राहिलं तर जन्मल्यानंतर बी पिल्लाचं वजन चांगलं असतं। आणि जन्मल्यानंतर पिल्लाला 1-2 दिवसात पिंकू ग्रायपो वाटर सुरू करून द्या मित्रांनो, जेणेकरून पिल्लाची पचनशक्ती सुधारते, पिल्लू दूध एकदम चांगलं पचन करतं आणि पिल्लाचा ग्रोथ चांगली होते, पिल्लाला चकाकी येते। तर पिंकू ग्रायप वाटर हे नक्की पाजा। जवळपास
20-25 दिवस तर अतिशय गरजेचं असतं ते, जेणेकरून तुमच्या पिल्लाला जर कमी प्रमाणात जुलाब होत असेल तर जुलाब नियंत्रणात होत्या त्यानं. आणि जे ॲसिडिसिस नावाचा आजार असतो पिल्लाला जास्त करून होत असतो तो कमी होतो मित्रांनो, जेणेकरून पिल्लाला दूध पचन होतं. मित्रांनो, पिल्लांना वेगळा जर कप्पा असला तर त्यांना एक चाटण मीठ नक्की आणा. शेळ्यांच्या वाड्यात म्हणजे पिल्लांच्या वाड्यात ती चाटण मीठ लावून ठेवा. ज्या पिल्लाला मिनरल कमी असतात, विटॅमिनची कमी असतात, ते माती खातात. तसंच ते माती खाणार नाही म्हणून ते वीट जर चाटले तर एकदम अतिशय त्यांना मिनरलची कमी राहणार नाही आणि माती खाणार नाही. जास्त करून माती खाल्ल्यानं पिल्लं जुलाब करतात, तर तो प्रॉब्लेम तुमचा कमी होईल, जेणेकरून तुमचं पिल्लू वजन कमी करणार नाही. जर तुमचं पिल्लू जर जुलाब करत राहिलं तर कमजोर होतं मित्रांनो, जेणेकरून त्याचं वजन कमी होतं. अशामुळे पिल्लाला चाटण मीठ असली तर ते चांगले असते मित्रांनो फार्ममध्ये. आणि मित्रांनो, जर तुमचे पिल्लं महिन्याचे वर जर होत असेल, 20 दिवसाचे झाल्यानंतर त्यांना चारा लावून, चारा असा घास आपला घासाच्या पेंड्यात टांगून ठेवा, जेणेकरून पिल्लं खातील आणि त्यांना चरायची सवय लागेल. आईचे दूध बी पितील आणि चरायची सवय लागेल. मित्रांनो, तुमच्याकडं जर घास नसला किंवा असं शेवरीचा पाला जर अवेलेबल नसला तुमच्या फार्मवर, तर मित्रांनो त्यांना बोरीचा पाला असा फाटी आणून टाकून द्यायची. ते आपाप सगळत असतात, खात्या कतरतात, जेणेकरून त्यांना सवय लागते. आणि खाताना त्यांना लवकर मग खुराक ठेवत जसं आपला भरडा म्हणा, मकाचा भरडा म्हणा, गव्हाचा भरडा म्हणा, आणि असं खुराक जर ठेवत चालला तर त्यांना खुराक खाण्याची सवय लागते. भरपूर फार्ममुळं असं होतं की बकरं महिना 2 महिन्याचे होतात तरी त्यांना खुराक खाण्याची सवय नसते. कारण हेच असतं मित्रांनो, त्यांना लवकर खुराक जर ठेवला नाही तर ते सवय नसते, त्यामुळे ते खात नाही. तर 20-25 दिवसाच्या नंतर त्यांना खुराक असा थोडा थोडा ठेवत जा, जेणेकरून त्यांना सवय लागेल आणि खुराक त्यांना अंगी लागेल. त्याच्यामुळं वजन वाढायला भरपूर फायदा होतो मित्रांनो, तुमचे पिल्ले महिन्याचे वर जर झाले तर त्यांची डिवॉर्मिंग करून घेणं एकदम आवश्यक आहे मित्रांनो, जेणेकरून जे पिल्लांच्या पोटात जंत असतात ते मरून जातात. एकदम चांगल्या औषधाने त्यांची डिवॉर्मिंग करून घ्या मित्रांनो. आणि डिवॉर्मिंग झाल्यानंतर लिव्हर टॉनिक हे महिनाभर, म्हणजे पहिल्या महिन्यात 10 दिवस, पुढच्या महिन्यात 10 दिवस, असं 10 दिवस कंटिन्यू देत जा मित्रांनो. तेव्हा त्याचा एकदम अतिशय रिझल्ट चांगला भेटतो लिव्हर टॉनिकचा, जेणेकरून पिल्लांची भूक वाढती, वजन वाढायला मदत होती आणि पिल्लं एकदम अतिशय खायला चांगले होतात, सुदृढ होतात. मित्रांनो, पिल्लांना जर खुराक द्यायचं जर ठरलं तर गहू आणि मका आणि सोयाबीन याचा मिक्स जर भरडा करून आणला आणि रात्रभर भिजून जर ठेवला आणि सकाळी जर तो पिल्लांना जर दिला तर एकदम अतिशय त्यांना ग्रोथ घेण्यासाठी एकदम अतिशय असा खुराक आहे मित्रांनो, जेणेकरून पिल्लं एकदम 3-4 महिन्यात साहजिकच 3 आणि 4 महिन्यात एकदम पिल्लू 20च्या प्लसच होतं या खुराकानं. काय केलं पाहिजे मित्रांनो, भरडा करून आणल्यानंतर रात्री थोड्याशा पाण्यात, जास्त नाही आणि थोड्या टपामध्ये जर भिजून जर ठेवला खुराक, तो रात्रभर भिजतो आणि सकाळी पिल्लाला जर खायला जर दिला, सकाळी किंवा संध्याकाळी जसं तुम्ही खुराक देत असाल त्या टायमावर, आणि रात्रभर भिजल्यामुळे पिल्लाच्या पोटात जर तो खुराक जर गेला तर पूर्ण पचन होण्यासाठी मदत होतं मित्रांनो. पिल्लू जर नंतर पोटात गेल्यानंतर परत पाणी पिल्यानं फुगत नाही. खुराक एकदम पचनासाठी चांगला असतो. आणि भरपूर फार्म असं आहे ते कोरडा जर चारा जर ठेवला तर पोटात जाऊन फुगला जातो आणि तेव्हा त्याचं पचनक्रिया व्यवस्थित होत नाही आणि लेंडी वाटतं, तो खुराक तसाच बाहेर निघतो, सगळंच बाहेर निघतो. त्यामुळे तो खुराकाचा फायदा जास्त होत नाही मित्रांनो. तेच जर तुम्ही भरडा करून रात्रभर भिजून आणि ठेवला आणि खुराक जर दिला तर एकदम पचन करायला बी बकराला जास्त ताण होत नाही
आणि बकरं आवडीनं खातात. असा जर भरडा जर तुम्ही जर दिला तर 3-4 महिन्यात तुमचे बकरं विक्रीसाठी येतील मित्रांनो. शेळ्यांना खुराक बी देणं आवश्यक आहे, जेणेकरून शेळ्यांना दुधाचे प्रमाण चांगलं राहील. आणि कोणत्याही खुराकापेक्षा जर शेळीला जर चांगलं दूध जर राहिलं तर पिल्लाला खुराक देण्याची गरज जास्त पडत नाही मित्रांनो. जेणेकरून 3-4 महिन्यातच पिल्ले विक्रीसाठी येतात. आणि 8-10 हजाराच्या पुढेच बकरं विक्रीचं, कमीत कमी 7 ते 8 हजाराच्या आतच 3-4 महिन्याचे पिल्ले विकले पाहिजे मित्रांनो. जेणेकरून आपलं फार्म चांगला ग्रोथ घेईल आणि चांगला प्रॉफिट भेटतो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा.